महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी देखील एक मोठी महत्त्वाची ठरू शकते आणि आनंदाची देखील ठरू शकते। तुमच्यासाठी देखील एक मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोठी आनंदाची बातमी देखील आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील ती महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी देखील कळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेणार आहोत। आता ती आनंदाची बातमी कोणत्या विषयावर असणार आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेणार आहोत। तर ती असणार आहे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे आपण याच विषयावर देखील बोलणार आहोत आणि याच विषयावर देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची एक बातमी समोर आलेली आहे की जी बातमी ऐकून देखील पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकरी देखील नाचू लागलेले आहे। अशी ही महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला देखील एक मोठा आनंदाचा दिलासाच मिळणार आहे। तुम्हाला देखील आर्थिक दिलासा पूर्णपणे मिळून जाणार आहे, कारण की आता नमोचा 8वा हप्ता देखील येणार होता। 1.5 महिन्यापासून देखील पूर्णपणे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि शेतकऱ्यांचा देखील एकच प्रश्न होता की नमोचा 8वा हप्ता देखील येणार तर येणार कधी। काही जण असंही म्हणत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, तो बंद देखील झालेला आहे। तर यामागचं सत्य काय असणार आहे तर तुम्हाला देखील ऐकून एक मोठा दिलासाच मिळेल आणि तो दिलासा देखील तुम्हाला आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणारच। त्याचबरोबर देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची आणि गुड न्यूज समोर आलेली आहे। आता जितके पण महाराष्ट्रातील शेतकरी आहेत ते पूर्णपणे आता नाचणार आहे, कारण की आता एकत्रितपणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे तारीखवार देखील आपल्या समोर आलेला आहे। त्यामुळे तारीखवार बघण्याकरिता व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला वळूया व्हिडिओकडे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी ऐकणं अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही देखील ही बातमी पूर्णपणे नक्की ऐका। आता शेतकऱ्यांसाठी एक नाही तर 2 हप्ते देखील एकत्रितपणे पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। नमोचा 8वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा ही 22वा हप्ता, म्हणजेच की 2 हप्ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे 2 हप्ते पूर्णपणे एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती किती रुपये पडणार आहे असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। किती रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार आहे सविस्तरपणे आपण बघूया। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, नमोचा 8वा हप्त्याचे देखील तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता जितके पण शेतकरी असेल त्यांना देखील नमोचा पहिला मेसेज देखील त्यांच्या खात्यावर 2000 रुपये आला। जर समजून चला जर तुम्हाला देखील 2000 रुपये आले तर तुम्ही देखील समजून चला ते नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आहे। त्यानंतर लगेच 1.5 ते 2 तासानंतर देखील तुम्हाला परत एक मेसेज येईल 2000 रुपयांचाच। मग देखील तुम्ही ही समजून जा ते देखील PM किसान योजनेचे आहे। असे एकूण टोटल 4000 रुपये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देखील जमा दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे, नसता तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। आणखीन काही दिवस देखील तुम्हाला धीर धरावा लागेल। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। पण आता ज्या शेतकऱ्यांचं नाव आज व्हिडिओच्या माध्यमातून येईल, ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येईल त्या शेतकऱ्यांना देखील
एक मोठा आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना देखील नमोचा 8वा हप्ता मिळेल. त्याचबरोबर देखील त्यांनाच PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील येणार आहे. त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे, महत्त्वाचे 13 जिल्हे असणार आहेत. ते 13 महत्त्वाचे जिल्हे शेतकऱ्यांना पूर्णपणे बघणं अति आवश्यक सांगण्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे तुम्ही देखील ते 13 महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की तुमची देखील प्रतीक्षा संपली की तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार. तर चला त्या 13 महत्त्वाच्या जिल्ह्याला सुरुवात करू. ज्या 13 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता नमोचा 8वा हप्ता तर पडणारच, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये दोन्ही योजनेची रक्कम देखील एकाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला 2 योजना या 13 जिल्ह्यामध्ये देखील टाकण्यामध्ये येणार आहे. आपण ते 13 महत्त्वाचे जिल्हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आज देखील बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि ते 13 महत्त्वाचे जिल्हे जे महत्त्वाचे असणार आहे आणि त्याच शेतकऱ्यांना देखील आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. ते शेतकरी आता पूर्णपणे निश्चित होणार आहे. त्यामुळे तुम्ही पण ते 13 महत्त्वाचे जिल्हे काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की देखील बघा. तर चला त्या 13 जिल्ह्याच्या यादीला पूर्णपणे सुरुवात करू आणि एक एक करून पूर्णपणे ते 13 ही जिल्हे या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच काही मिनिटांमध्ये देखील बघूया. तर यामध्ये आपला पहिला बीड जिल्हा असणार आहे. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळालेला आहे. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता पूर्णपणे चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. त्यांना देखील आता नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टाकण्यामध्ये येणार आहे. धुळे जिल्हा, जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यामधील शेतकरी असाल, धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. धुळे जिल्ह्यामध्ये देखील आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही पण आता निश्चिंत राहा, कारण की आता धुळे जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्हा, जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल तर तुम्हाला देखील आता चिंता करायची गरज राहिलेली नाही, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम चालू करण्यामध्ये आलेलं आहे. आजपासून देखील या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील PM किसान योजनेचा हप्ता मिळणार. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुमची पण देखील पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची पूर्णपणे संपलेली आहे. वर्धा जिल्हा, आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता चिंता करायची गरज राहिली नसून वर्धा जिल्ह्यामध्ये आता नमोचा 8वा हप्ता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्यानंतरचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही देखील शेती करत असाल, तुम्हाला देखील एक मोठा आता आनंदच होणार आहे. तुम्हाला पण आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे. तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. अहिल्यानगर, आता जर तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.